जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 8वी स्कॉलरशिपच्या सिरीजमधील हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशींबद्दल संपूर्ण संकल्पनेबद्दल म्हणजे त्याची पूर्ण प्राथमिक माहिती पाहिली. त्यामध्ये आपण पद म्हणजे काय, सहगुणक म्हणजे काय, चल म्हणजे काय, त्याचबरोबर बैजिक राशींचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या सर्व मूलभूत क्रिया पाहिलेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात प्रश्नांना सुरुवात करूया. तर 8वी स्कॉलरशिपमध्ये कोणत्या बैजिक राशीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर स्कॉलरशिप पुस्तकातील पूर्ण स्वाध्याय आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पहा, नमुना प्रश्नामधील पहिला प्रश्न, जर x बरोबर 37 आणि y बरोबर 43 असेल तर वर्गमुळात x अधिक y बरोबर किती. आता पहा, बैजिक राशी सोडवताना तुम्हाला प्रथमतः काही टॉपिकची माहिती असायला हवी, जसं की घातांकाबद्दल पूर्ण माहिती असायला हवी. त्याचबरोबर पूर्णांक अपूर्णांक युक्त संख्यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, बरोबर, हे दशांश अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, हे प्राथमिक टॉपिक तुम्हाला आलेच पाहिजेत. ठीक आहे. जर येत नसतील तर आपल्या चॅनलवर या टॉपिकवर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही एकदा नक्की बघून घ्या. चला प्रश्नांना सुरुवात करूया. x बरोबर 37, y बरोबर 43. आता हे जे दिलेलं आहे कंसामध्ये x अधिक y, तर x बरोबर 37 या ठिकाणी ठेवायचं आहे, अधिक y बरोबर काय आहे 43. बस यांची सुरुवातीला काय करा, बेरीज करून घ्या. पहा बेरीज किती येते, 7 आणि 3 10, 10ला 0 हातचा 1, 4 आणि 4 8, किती झालेली आहे बेरीज 80. वर्ग दिलेला आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे. आता पहा बेरीज तर केली, तर मग आता हे ठेवून घ्या, वर्गमुळात 80 आणि कंसाचा वर्ग. मग आता एक घातांकाचा नियम आहे, तो लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला घातांक हा टॉपिक आपल्याला आला पाहिजे. तर पहा आता वर्ग म्हणजेच काय असतं, वर्ग म्हणजेच काय असतं आणि वर्गमूळ म्हणजे काय असतं. वर्ग म्हणजे 80चा वर्ग ह्याचा अर्थ आहे, आणि परत त्याचं वर्गमूळ म्हणजे 1/2 असतं. हे याचाच अर्थ बरोबर असा असतो. म्हणजेच वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होतं. पहा 2.1/2, 2 2 कॅन्सल, म्हणजे 2 गुणिले 1/2 असा याचा अर्थ होतो. 2 2 कॅन्सल, राहिलं काय फक्त 1, म्हणजे इथे काय राहतं फक्त 80. उत्तर काय येणार याचं 80. समजलं सर्वांना. फक्त यामध्ये एक ट्रिक काय महत्त्वाची आहे, तर वर्गमूळ आणि वर्ग गेट कॅन्सल. ठीक आहे, कॅन्सल होत असतात, राहतं फक्त 80. चला पुढचा प्रश्न बघूया. पहा यावर दुसरा प्रश्न विचारला आहे की एक वाहन 12x गुणिले 27y इतके अंतर, म्हणजे हे काय आहे एवढं अंतर, इतके अंतर 9y वेळेत पूर्ण करत असेल तर वाहनाचा वेग किती. तर पहा यामध्ये अंतर दिलेलं आहे आणि अजून वेळ पण दिलेला आहे. काढायचं आहे काय आपल्याला, वेग. आता पहा यामध्ये तुम्हाला कोणतं सूत्रपाठ पाहिजे, वेग बरोबर सूत्रपाठ पाहिजे. वेग बरोबर काय सूत्र आहे, अंतर भागिले काल, अंतर भागिले वेळ. ठीक आहे. आता हे सूत्र जर पाठ असेल तर याच्या किमती यामध्ये ठेवून द्या, आणि आपण बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार प्राथमिक माहिती तर शिकलेलोच आहोत, बरोबर. तर मग आता इथे या राशी या ठिकाणी ठेवायच्या आहेत आणि सिम्पली याचा काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे. चला आपण याच्या किमती ठेवून घेऊया. अंतर काय आहे सांगा मला, 12x गुणिले 27y, आणि वेळ काय आहे 9y. आता पहा आपण बैजिक राशीच्या संकल्पना शिकत असताना समान पद आणि भिन्न पद शिकलोय, बरोबर आहे. आता पहा या ठिकाणी समान y आहे, चल या ठिकाणी समान आहेत, तर मग जेव्हा समान असतात तेव्हा ते कॅन्सल होतात, बरोबर. आता पहा या ठिकाणी y कॅन्सल, 9 आणि 27ला भाग झाला, 9 त्रिक 27, किती उरले 12x गुणिला 3. पहा आता यांचा गुणाकार भागिले 1 आहे, तर ती लिहायची गरज नाही, यांचा सरळ गुणाकार करा. 12 त्रिक 36 आणि हा x जशास तसा. पहा वेग काय येणार आहे
36x हा वेग असणार आहे. समजलं सगळ्यांना? खूप सोपं होतं. फक्त काय करायचं, वेगचं सूत्र घेऊन त्याच्या किमती त्यामध्ये ठेवायच्या होत्या. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, हे सुद्धा आपण अतिशय सोपं करून शिकणार आहोत. दिसायला तुम्हाला जरी हे किचकट दिसत असेल तर खूप सोपं करून आपण शिकणार आहोत. पहा, आता सुरुवातीला हे मांडून घ्या. 144x वर्ग y गुणिले 7/24x वर्ग. सुरुवातीला आपण सहगुणकाचा विचार करा. बघा, सहगुणक 144 24 भाग जातो का? 24 1 24, 24 सखे 144 गेला भाग. मग राहिला काय? 24 कटला, इथे 6 राहिला. 6x वर्ग y, 6x वर्ग y गुणिले दुसऱ्यामध्ये काय राहतं? 7xy वर्ग. 7xy वर्ग. आता पहा, गुणाकार आहे. सुरुवातीला काय करा? सहगुणकांचा गुणाकार करा. किती येणार? 7 सकम 42. चला इथे लिहूया, 7 सकम 42. यानंतर चलांचा गुणाकार करा, परंतु चलांचा गुणाकार करताना समान चले असतात, त्यांचा अगोदर गुणाकार करून घ्या. x वर्ग गुणिले x किती होणार? 2x वर्ग होणार का? नाही. तर x वर्ग गुणिले x, पहा हे कसं करायचं? x वर्ग गुणिले x असं असेल तर इथे घातांक काही नाही, म्हणजे काय आहे? घातांक एक घातांक आहे. मग असं जेव्हा असतं घातांकांच्या नियमानुसार x चा 2 + 3 असं येतं. ठीक आहे, म्हणजेच काय येईल? x चा घन. येते लक्षात? x वर्ग गुणिले x म्हणजे काय? याला x चा घन 42x घन. त्यानंतर y चं पण याचप्रमाणे करा. y वर्ग गुणिले y काय येईल? y चा घन. मग आपलं उत्तर काय येणार आहे? 42x घन y घन. आलं सर्वांच्या लक्षात? हा नियम लक्षात ठेवा घातांकाचा. या ठिकाणी लिहून घ्या वाटलंच तर पेजवर वरच्या बाजूला. म्हणजे प्रत्येक गणित सोडवत असताना एखादा आपल्याला कुठलं वेगळं ट्रिक सापडली किंवा सूत्र सापडलं तर ते आपण आपल्या वहीच्या वरच्या बाजूला लिहून ठेवावं, जेणेकरून ते आपल्याला परत जेव्हा आपण आपली नोटबुक बघत असतो त्यावेळी त्या सूत्राकडे आपलं आवर्जून लक्ष जाईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4. तर पहा पुढचा प्रश्न. आता यामध्ये 2 कंस दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज करा असं दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपण हे कंसामधून हे राशी बाहेर काढूया. 3a वर्ग 3a चौथा घात अधिक 5a वर्ग वजा 2a अधिक. आता पहा, इथे अधिक आहे त्यामुळं कंसातील राशींची चिन्ह हे बदलणार नाहीत, परंतु जर या ठिकाणी वजा असतं तर इथे कंसातील प्रत्येक चिन्ह हे इथे विरुद्ध चिन्ह झालं असतं. वजाच्या जागी अधिक आणि अधिकच्या जागी वजा झालं असतं, परंतु बेरीज आहे त्यामुळं जशाच तसे चिन्ह त्या अंकाला आपण देऊ शकतो. ठीक. आता पहा, हे सुरुवातीला कंसातून बाहेर काढून घेतलं. आता समान जी पदे आहेत म्हणजे समान चल, तर समान चलांची अगोदर क्रिया त्या ठिकाणी होते. मला सांगा आता इथे समान चल कोणते आहेत? a चा चौथा घात आणि a चा चौथा घात समान. तर मग अगोदर ह्यांची बेरीज करून घ्या. 3a चा चौथा घात अधिक 5a चा चौथा घात किती होईल? सहगुणकांच्या अगोदर बेरीज करा. 5 आणि 3 8, 8a चा चौथा घात. ठीक आहे. त्यानंतर बघा वर्ग आहे का बघा. आणि कधी पण जेव्हा बैजिक राशींमध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत असतो तेव्हा चलांची जी किंमत आहे म्हणजे घात जो आहे तो घात हा नेहमी उतरत्या क्रमाने लिहायचा असतो. म्हणजे सुरुवातीला a च्या चौथा घाताची बेरीज करायची, त्यानंतर a च्या तिसऱ्या घातांची बेरीज वजाबाकी काय असेल ते करायचं, त्यानंतर a चा दुसरा आणि मग a आणि मग जे चल नसणाऱ्या सहगुणक लिहायचा. बरोबर. मग आता यामध्ये मोठा कोणता आहे तर a चा चौथा घात, मग तो सुरुवातीला घेतला. त्यानंतर आता a चा तिसरा घात घ्यायचा आहे, मग ह्याला चिन्ह कोणतं आहे? वजाचं चिन्ह आहे. बरोबर. मग अजून a चा तिसरा घात कोणी आहे का या ठिकाणी? नाही. त्यामुळं हे आहे असंच या ठिकाणी ठेवून घ्या. वजा 7a चा घन. वजा का घेतलं इथं? कारण ह्या सहगुणकाचं चिन्ह इथे काय आहे? वजा. आता चौथा घात झाला, तिसरा घात झाला, आता दुसऱ्या घाताची वेळ. बरोबर. आता 5a चा वर्ग अजून आहे का कोणी या ठिकाणी a वर्गाचं? कोणीच नाही. त्यामुळं 5a चा वर्ग देखील आपण असंच लिहून घ्या. आता चौथा घात झाला, तिसरा झाला, दुसरा झाला, आता पहिला घात म्हणजे a असणारे बघा किती आहेत? 2a आणि 4a. दोन्हींची चिन्ह कशी आहेत? वजा. मग वजा वजा अधिक म्हणजे यांची काय होणार आहे? बेरीज. 4 आणि 2 6,
6a. ठीक आहे, बेरीज. आता इथे चिन्ह कोणतं देणार हे बघा, दोन्हींचं चिन्ह वजा आहे, बरोबर, त्यामुळे इथे बेरीज आपली झालेली आहे. आणि इथे चिन्ह देताना जी मोठा सहगुणक आहे, जी मोठं पद आहे, त्या पदाचं चिन्ह या ठिकाणी येतं, म्हणून इथे काय येणार, -6a. आता राहिलं काय, एकटा एक सहगुणक राहिला, बरोबर. तर हेच आपलं शेवटचं उत्तर आहे. पहा, लक्षात आलं का? जर समजलं नसेल तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही तसा मेसेज करू शकता. काही नाही केलं, ह्यामध्ये सोपं आहे. घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार या ठिकाणी बेरीज वजाबाकी करायची आहे. सुरुवातीला चौथ्या घाताची बेरीज केली, कारण हे सारखे सहगुणक, सारखे चल आहेत, एचा चौथा घात, एचा चौथा घात, त्यानंतर एचा तिसरा घात, त्यानंतर एचा दुसरा घात आणि 6a अधिक 7 या पद्धतीने. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. आता पहा, या गणितामध्ये गुणाकार दिलेला आहे. मागच्या गणितामध्ये आपण बेरीज वजाबाकी पाहिली, बरोबर. बेरीज वजाबाकी असताना समान जे चल आहेत त्या त्यांचीच बेरीज आणि वजाबाकी होते, परंतु गुणाकारात तसं नाही. आता इथे वेगवेगळे चल आहेत तरी पण यांचा गुणाकार होतो. गुणाकारामध्ये समान चलांची असण्याची गरज नाही. तर मग गुणाकार करताना सहगुणकांचा सुरुवातीला गुणाकार करा. 4 × 5 × 8, 8 पंचे 40, 40 × 4 किती होणार आहे, 160. बघा, बरोबर आहे, 160. आता सहगुणकांचा तर झाला गुणाकार. आता चलांचा विचार करूया. x × xy × z. आता पहा, x × x किती होणार, x वर्ग, y एकटाच आहे, y, z पण एकटाच आहे. काय आलेलं आहे, x वर्ग y z. बस 60 मध्ये लिहा ते x वर्ग y z. हा सहगुणकांचा गुणाकार आणि हा चलांचा गुणाकार, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे आपलं, 160 x वर्ग y z. येते लक्षात. गुणाकार, बेरीज वजाबाकी यांच्यामध्ये काय फरक आहे तो बघून घ्या. असंच आपण जेवढे जास्त उदाहरणं सोडवू तसं तसं तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक या ठिकाणी लक्षात येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक गणित हा वेगळ्या पद्धतीने सोडवलेला आहे, त्यामध्ये वेगळी काहीतरी ट्रिक आहे. ठीक आहे, चला पुढचं गणित बघूया, प्रश्न क्रमांक 6. आता यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण काय पाहिलं होतं, 2 कंस दिले होते, परंतु इथे बेरीज दिली होती, बरोबर. परंतु या गणितामध्ये तसं नाही, हे काही नाही. याचा अर्थ इथे काय आहे, गुणाकार, म्हणजे 2 कंसांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. पहा, ही खूप सोपी पद्धत आहे ही गुणाकार करायची, फक्त थोडं व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, ज्याला काहीही येत नाही त्याला सुद्धा ही पद्धत समजू शकते. फक्त तुम्ही काय करा की व्यवस्थित लक्ष द्या की आपण काय करतोय. तर सुरुवातीला या कंसाने या कंसाला पूर्ण गुणाकार करायचा आहे. तर मग असं गुणाकार करताना अगोदर काय करा की या पदाने ही जे चल आहे ह्यानी ह्या दोघांना पण गुणाकार करा. पहा, हे ॲरो लक्षात घ्या. ह्यानी अगोदर ह्या दोघांना गुणाकार करून घ्या आणि मग त्यानंतर राहिलेल्या सहगुणकाने ह्या दोघांना पण गुणाकार करा. ठीक आहे, सुरुवातीला काय करणार आहात तुम्ही, 1 नंबरला ह्या चलाने आणि मग ह्या राहिलेल्याने. चला आता आपण प्रत्यक्षात करून बघूया. x × x, x चा वर्ग, x × x काय येतं, x चा वर्ग, x अधिक x काय येतं, 2x. येते लक्षात फरक. पहा, x × x काय येतं, x चा वर्ग, परंतु x अधिक x काय असतं, 2x. कारण इथे काही नाही सहगुणक, याचा अर्थ 1 आणि 1 सहगुणक आहे, बरोबर. 1 आणि 1 2, 2x. येते लक्षात. तर मग x × x, x चा वर्ग, त्यानंतर x × 5 काय येणार इथे, 5x. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी चिन्ह कोणतं वापरू मी, बरोबर. चिन्ह कोणतं वापरायचं या ठिकाणी, चला ते पण बघूया आपण चिन्ह कोणतं वापरणार आहात. हे लक्ष द्या. आता इथे कोणतं चिन्ह येणार आहे, जेव्हा अधिक गुणिले वजा असतं तेव्हा त्याचं आउटपुट वजाच येतं, वजा गुणिले अधिक असतं त्याचा पण आउटपुट वजा येतं, आणि अधिक अधिक असेल तर त्याचं आउटपुट अधिकच येणार आहे. तर आता बघा, त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा, आपण x × x अधिक आहे आणि हे वजा आहे, तर अधिक आणि वजाचं आउटपुट काय येणार आहे, वजा. तर अशाच पद्धतीने हे पण सॉल्व्ह करा. इथे अधिक आहे, अधिक 7x. ठीक आहे, आता बघा अधिक आणि वजा काय येईल, वजा, त्यानंतर 7×5 = 35. पहा, समजलं सगळ्यांना. चला इथून पुढे आपण आता बेरीज वजाबाकी करूया.
बेरीज वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायला सांगितलंय? घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार मांडणी करा. आता पहा, एक्स वर्गला एक्स वर्ग ठेवूया, कारण इथे वर्गावाला दुसरं कोणीच नाहीये. आता यानंतर एक्स आणि एक्स आहे, मग वजा 5x आहे आणि अधिक 7x आहे. इथे पहा, अधिक 7x वजा 5x काय येणार आहे? यांची वजाबाकी होणार आहे. काय वजाबाकी होणार आहे? 2x, कारण 7 मधून 5 काढा. आधी सहगुणकांची वजाबाकी करा. 7 वजा 5 2 आला आणि x असाच येईल. ठीक आहे. आता इथे चिन्ह कोणतं देणार हा प्रश्न आहे तुम्हाला. तर जेव्हा आपण यांची बेरीज वजाबाकी करतो त्यावेळी मोठा सहगुणक बघायचा, मोठं पद बघायचं आणि त्याचं चिन्ह द्यायचं. ह्यामध्ये 7x आणि 5x मध्ये मोठा कोण आहे? 7x. 7x ला कोणतं चिन्ह आहे? अधिक, म्हणून या ठिकाणी अधिक द्या. राहिलं शिल्लक काय? 35. हेच आपलं उत्तर आहे. x वर्ग अधिक 2x वजा 35 हे याची उकल आहे. पहा, येथे सगळ्यांच्या लक्षात. समजलं नसेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. सरावाच्या वेळी आपण प्रश्नसंच सोडून घेताना परत एकदा व्यवस्थितरित्या मी तुम्हाला हे परत समजून सांगेल जर समजलं नसेल तर. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न पहा, x बरोबर 2 आणि y बरोबर वजा 3, तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 येईल? आता पहा, हे 4 पर्याय दिलेले आहेत, तर या पैकी कोणत्या राशीची किंमत 6 येणार आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर त्यासाठी x आणि y ची किमती या चारही समीकरणामध्ये ठेवून पहा. चला पहिल्या समीकरणामध्ये आपण ठेवून बघूया. x बरोबर 2 आहे, तर x चा वर्ग किती होईल? या ठिकाणी आपण 2 ठेवायचा आणि या ठिकाणी काय ठेवायचे? वजा 3. बरोबर. मग x म्हणजे 2 आहे, 2 चा वर्ग किती होणार आहे? 2 चा वर्ग 4. ठीक आहे. म्हणजेच इथे काय येईल? 3 गुणिले 4 अधिक. आता पहा, आपल्याला किंमत 6 पाहिजे. बरोबर. मग आता पुढं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाहीये, कारण इथे काय होत आहे? 4 त्रिकम 12, ह्यांचीच किंमत 12 येते. परत अधिक ह्यात अजून काहीतरी ॲड होणार आहे. बरोबर. मग अजून काहीतरी ॲड झालं तर ह्याची किंमत 12 पेक्षा कमी होणार आहे का? नाही, तर त्यामध्ये काहीतरी ॲडच होणार आहे. त्यामुळे हे आपल्याला चेक करायचीच गरज नाही. ठीक आहे. पण तरी आपण चेक करून बघूया आपल्या सरावासाठी. ठीक आहे. तर मग बघा, आता पुढे 27, y ची किंमत काय आहे? वजा 3, आणि कोणत्याही वजा संख्येचा जेव्हा वर्ग केला जातो तर तो प्लस मध्येच येत असतो, कारण वजा गुणिले वजा असं केलं तर ते प्लसच होतं. बरोबर. मग 3 चा वर्ग 9 अधिक 9. आता इथे पहा, गुणिले 27 काही नाही, ह्याचा अर्थ इथे गुणिले आहे. बरोबर. 27 गुणिले 9 करायचंय. बघा, आता मोठंच येणार आहे हे. बरोबर. म्हणजे ह्याची किंमत तर 6 येणारच नाहीये. दिसून आलं आपल्याला. आता चला पुढचं चेक करूया. 3x अधिक 2y वर्ग. इथे पण पहा, 3 गुणिले x म्हणजेच किती आहे? 2 अधिक 2 गुणिले y वर्ग. y किती आहे? वजा 3. वजा 3 चा वर्ग 9. मग किती झालं हे? 3 दुणे 6 अधिक 9 दुणे 18. किती किंमत आलेली आहे ह्याची? 24. पहा, किंमत 6 आली का? नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 देखील याचं उत्तर असणार नाही. पुढे पहा, 3 गुणिले x चा वर्ग. x किती आहे? 2. मग 2 चा वर्ग 4 अधिक 2 गुणिले y किती आहे? वजा 3. आता पहा, 4 त्रिकम 12 अधिक 3 गुणिले 2 किती झाले? 3 दुणे 6. परंतु इथे चिन्ह कोणतं आहे? पहा, 3 दुणे 6, कारण हे चिन्ह वजा आहे त्यामुळे इथे वजा लागलेला आहे. मग आता पुढे काय होणार ह्याचं? 12 अधिक वजा वजा. काय होतं? अधिक वजा वजा. 12 वजा 6 किती येणार आहे? 6. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला हे पण चेक करून घेऊ आपण. 3 गुणिले x चा वर्ग. x म्हणजेच किती आहे? 2. 2 चा वर्ग 4 वजा 2 गुणिले y चा वर्ग. y चा वर्ग म्हणजेच वजा 3 चा वर्ग 9. ह्याचं कॅल्क्युलेशन बघा. 4 त्रिकम 12 वजा 9 दुणे 18. ह्याचं काय येणार आहे? वजा 6. हे आपल्याला पाहिजे का? हे नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? किंमत अधिक 6 येईल हे पाहिजे, आणि ते कुठं आलेलं आहे? आपल्या पर्याय क्रमांक 3 मध्ये. पहा, सगळ्यांना समजलंच असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, आता हे शाब्दिक गणित दिलेलं आहे. एका शाळेतील विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षी
ए ने वाढते, यम वर्षांनी ती एन होईल, तर शाळेची आजची विद्यार्थी संख्या किती? जेव्हा असं शाब्दिक उदाहरण दिलं जातं त्यावेळी एका शाळेतील विद्यार्थी संख्या आपल्याला माहिती नाही, तर जी विद्यार्थी संख्या आहे ती आपण एक्स पकडूया. ठीक आहे, एक्स विद्यार्थी संख्या आहे. मग प्रत्येक वर्षी ती ए ने वाढते. आता एक्स विद्यार्थी संख्या आहे, पुढच्या वर्षी, ठीक आहे, म्हणजे किती वर्षांनी माहिती नाही आपल्याला, परंतु एम वर्षांनी, किती वर्षांनी? एम वर्षांनी किती होईल ही असलेली विद्यार्थी संख्या, आणि वाढते किती? ए ने वाढते ना प्रत्येक वर्षी, मग एम गुणिले ए. एम वर्षांनी ती किती होणार आहे? एन. एम वर्षांनी एकूण काय असणार आहे हे? बरोबर एन. पहा आता, म्हणजेच एक्स अधिक एम ए बरोबर एन. आपल्याला काय काढायचं आहे? आजची विद्यार्थी संख्या, म्हणजे काय काढायचं आहे? एक्स. एक्स बरोबर एन. आता हे अधिक एम ए आहे, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर ते होईल वजा एम ए, म्हणजेच एक्स बरोबर काय येणार आहे? एन वजा एम ए. व्यवस्थित लक्ष देऊन बघा, हे सुद्धा गणित तुम्हाला समजेल. थोडं समजायला कठीण आहे, परंतु जर तुम्ही थोडासा विचार केला की ते लगेचच लक्षात येणार आहे. ठीक आहे, पहा आता प्रश्न क्रमांक 9. जर x बरोबर -2 y बरोबर 2/3 आणि z बरोबर 3 असेल तर 5 कंसात x अधिक z वजा y ची किंमत किती? तर सुरुवातीला काय करा, ह्या किमती यामध्ये ठेवून घ्या. चला, 5 कंसात x ची किंमत काय आहे? -2 अधिक z ची किंमत काय आहे? 3 वजा y ची किंमत काय आहे? 2/3. किमती ठेवून घेतल्या. त्यानंतर आता कंस सोडवा. आपल्याला एक रूल कधी पण लक्षात ठेवा, बोर्डमॉस रूल. ठीक आहे, कंचे भागू बेव, म्हणजे अगोदर कंग म्हणजे काय? कंसाचा. कंचे भागू बेव, कंसाचा भागाकार, गुणाकार, बेरीज आणि मग वजाबाकी. बरोबर. मग सुरुवातीला आधी कंस सोडून घ्या. आता हा कंस कसा सोडणार? 5. 3 वजा 2 किती येणार? 1 वजा 2/3, म्हणजे हे काय आलं? 5 वजा 2/3. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं होतं की पूर्णांक अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी हे तुम्हाला आलं पाहिजे, तर हा टॉपिक समजेल. आता हा बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बरोबर. 5 वजा 2/3 कसं सोडवणार हे? चला, येत नसेल तरी लक्ष द्या, आपण इथे समजून घेऊया. ज्यावेळी असा पूर्णांक आणि अपूर्णांक असतो त्यावेळी काय करणार? इथे वजाबाकी आहे, तर ह्या दोघांची सुरुवातीला गुणाकार करा. 5 त्रिक 15. कसं सोडवणार आहे? 5 त्रिक 15 वजा 2 असेल असं, आणि छेद जशास तसा ठेवा. 15 वजा 2 किती येतं? 13. 13/3. भाग जात नसेल तर असंच ठेवा, भाग जात असेल तर त्याला सरळ रूप द्या. ठीक आहे, म्हणजे इथे आता 13ला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे हे आपण असंच ठेवणार आहोत. परंतु इथे जर भाग जाणारी संख्या असती, म्हणजे 18 वगैरे असतं, तर काय केलं असतं? तर ह्याने 3 ने 18ला पूर्ण भाग घातला असता. ठीक आहे, 13/3 असं याचं उत्तर येणार आहे. पहा, आलं का लक्षात? पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. 9.1/4m, 9.3/4m, 8.1/2m व 10.1/2m यांची बेरीज किती असं विचारलं आहे. तर सुरुवातीला मांडून घ्या. 9.1/4 अधिक 9.3/4 अधिक 8.1/2 अधिक 10.1/2. तुमच्या लक्षात येते का? इथे ह्या दोघांमध्ये छेद समान आहे, ह्या दोघांचा पण छेद समान आहे. 1/2, 1/2, 1/4, 3/4. ज्यांना 1 पाऊण, अर्धा पाव ह्या किमती पाठ असतील ते काही क्षणात हा प्रश्न सोडवू शकतात. चला, आपण सुरुवातीला शॉर्टकट मेथडने सोडूया आणि मग पूर्ण पद्धतीने सोडूया. पहा आता, 1 म्हणजे पूर्ण 1, पाऊण म्हणजे किती? 3/4, अर्धा म्हणजे किती? 1/2 आणि पाव म्हणजे किती? 1/4. हा आहे पाऊण. म्हणजे यामध्ये पाव जेव्हा आपण मिळवतो तेव्हा काय होतं? पूर्ण 1 भाग होतो. पाऊण आणि हा पाव हा झाला 1 भाग. बरोबर. आणि हा अर्धा आणि अर्धा काय होणार? 1. येते लक्षात? पहा आता, हा पाऊण आणि हा पाव हा किती पूर्ण झाला? 1 पूर्ण झाला. हा अर्धा आणि हा अर्धा किती पूर्ण झाला? 1 पूर्ण झाला. बरोबर. बेरीज तर सगळ्यांचीच आहे. 1 आणि 1 पूर्ण भाग किती आले आपल्याकडं? 1 आणि 1 पूर्ण 2 भाग आले. आता सहगुणकांची बेरीज करा. 9, 9, 8 आणि 10.
9 आणि 9 18, 18 आणि 10 28, 28 आणि 8 किती 36, 36 आणि हा पूर्ण 2 भाग किती आले 38. ह्याचं उत्तर काय येणार आहे 38. त्यानंतर आपण चलांचा विचार करूया. चल यम 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 पूर्ण काय आहे सगळे एम चल आहेत, त्यामुळं 38 यम. बेरजेमध्ये यम हा चल जशाचा तसा घेतला जातो. 1 यम 2 यम 3 यम 4 यम म्हणून 4 यम असं नाही घेतलं जात, कारण ह्यांचं सहगुणक काय आहे या पद्धतीने. सुरुवातीला आपण सहगुणकांची बेरीज केली आणि चल जशाचा तसा लिहिला. पहा शॉर्टकट मेथड आली लक्षात. चला आता व्यवस्थित मेथडनी सॉल्व करूया, ज्याला समजलं नाही त्यांच्यासाठी. तर पहा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यम आहे. आपण सुरुवातीला फक्त सहगुणक लिहून घेतलेत, नंतर यमचा विचार करणार आहे. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी छेद समान आहे. छेद समान असताना अंशांची काय होते बेरीज होते आणि हे सहगुणक 9 आणि 9 तशाच राहील. ठीक आहे. आता ह्या छेद समान आहे त्यामुळे अंशांची बेरीज काय होईल 1 अधिक 3 छेद 4. ठीक आहे. आणि हे 9 आणि 9 18 प्लस इथे पण छेद समान आहे तर वरच्यांची काय होईल बेरीज आणि छेद जशाचा तसा आणि 10 आणि 8 18. 2 2 कॅन्सल होईल या ठिकाणी. इथे फक्त राहील 18 आणि इथे काय होईल बघा 3 आणि 1 4. बरोबर 3 आणि 1 4 4 4 कॅन्सल इथे पण. मग इथे काय राहील 18 आणि 18 किती 36 आणि चल काय आहे यम. 36 यम. पहा किती येत होतं आपलं 38 यम येत होतं, काहीतरी चुकले. हां 1 मिनटं. इथे काय आहे हो गुणाकार नाही अधिक आहे आपला इथे. बरोबर का सहगुणक आणि हे यांच्यामध्ये असलेलं बेरजेचं चिन्ह, त्यामुळे 2/2 काय राहिला इथे 1 आणि इथे पण 4 4 कॅन्सल म्हणजे 4/4 किती राहिला 1. 18 आणि 1 किती 19. बरोबर अधिक 18 आणि 1 किती 19. 19 आणि 19 38 एम. पहा माझं सुद्धा चुकू शकतं म्हणजे बरोबर ना. अशा बारीक बारीक गोष्टी चुकल्याशिवाय लक्षात येणार नाही. तुमचं आता हे असं चुकणार नाही. बरोबर आता आलं लक्षात 19 आणि 19 38 एम. चला पुढचा प्रश्न बघूया. पहा प्रश्न. x वर्षानंतर सीमाचे वय y वर्ष होईल तर तिचे 7 वर्षापूर्वीचं वय किती. आता पहा समजा x वर्षानंतरचं सीमाचं वय आहे y वर्ष. मग आजचे वय सीमाचे आजचे वय काय असणार आहे या ठिकाणी x आणि 7 वर्षानंतरचे 7 वर्षानंतर सीमाचं वय असणार आहे y. मग आता आपल्याला काय पाहिजे 7 वर्षापूर्वीचं पाहिजे. बरोबर आता पहा 7 वर्षापूर्वीचं जर समीकरण मांडायचं असेल तर काय करणार तुम्ही की 7 वर्षानंतरचं जे काही वय असेल y वजा ह्यातून आजचं वय वजा करणार. बरोबर आणि हे केल्यानंतर 7 वर्षापूर्वी जायचंय म्हणजे जे काही वय येईल त्यामधून सुद्धा आपल्याला 7 वजा करावे लागतील. म्हणून पर्याय बघा एकदा पर्याय चेक करत चला. इथे बघा पर्याय काय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे y वजा x वजा 7. पर्याय क्रमांक 2 आहे y अधिक x वजा 7. पर्याय क्रमांक 3 आहे y वजा x अधिक 7 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे y अधिक x अधिक 7. आता पहा ही पर्याय कट मेथड व्यवस्थित जाईल ह्याला. y वजा x वजा 7 y वजा x वजा 7 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. परंतु दुसरे पर्याय कशा रीतीने बरोबर नाहीत ते बघा. आपल्याला पूर्वीचं काढायचंय मग कोणत्याही ह्याच्यामध्ये प्लस करणं चुकीचं आहे, कारण पूर्वीचं काढायचंय म्हणजे आपल्याला मागे जायचंय. आता समजा आपलं वय आहे 25 वर्ष. 4 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर तुम्ही काय कराल हो 4 वर्षापूर्वी तुमचं वय किती होतं तर 25 मधून साहजिकच 4 वजा करणार ना, तेव्हा तुमचं 4 वर्षापूर्वीचं वय निघणार आहे. म्हणून या ठिकाणी वजा करणं गरजेचं आहे. कोणत्याही ह्याच्यामध्ये अधिक करणं चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय कट मेथडने सुद्धा आपण काहीही न करता पर्याय क्रमांक 1 हा बरोबर लिहू शकतो. आलं लक्षात. चला पुढे बघा. पहा या प्रश्नामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्यांची बाजू दिलेल्या आहेत 3y अधिक z 2x अधिक 5y आणि 3x अधिक 2y आणि या त्रिकोणाची परिमिती काढायला सांगितली आहे. तर यामध्ये तुम्हाला काय पाठ पाहिजे तर त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र. त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. परिमिती बरोबर काय येते सर्व बाजूंची बेरीज. बस एवढंच आहे. 3y अधिक z अधिक दुसरी बाजू लिहा 2x अधिक 5y आणि आता राहिली तिसरी बाजू 3x अधिक 2.
पहा आता ह्या सर्वांची बेरीज तुम्हाला करायची आहे. चला आता हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये याचा आन्सर बेरीज करून कॉमेंट्समध्ये मला सांगा. हे तुमच्यासाठी काय असणार आहे, स्वाध्याय, घरचा अभ्यास. कारण आपण हे आता मागच्या जेवढे आपण 10-12 उदाहरण घेतलेत त्यामध्ये हे शिकलेलंच आहे, त्यामुळे तुम्हाला हे घरी सोडवायचं आहे. हे यामध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगून देईल की जे चल आहे तर त्या सारख्या सारख्या चलांची बेरीज वजाबाकी करायची आहे आपल्याला, सारख्या सारख्या चलांची, हे तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीने हे घरी तुम्ही करायचं आणि मला कॉमेंट्समध्ये त्याचं उत्तर लिहून सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पहा हा देखील प्रश्न त्याच पद्धतीने विचारलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, फक्त आयताचे क्षेत्रफळ सूत्र माहिती असायला हवं. चला आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे हो, लांबी गुणिले रुंदी. हे सुद्धा तुमच्यासाठी स्वाध्याय असणार आहे. जर तुम्हाला आलं नाही तर मला कॉमेंट्समध्ये लिहा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच याचं विश्लेषण सांगेल. ठीक आहे, चला आता सुरुवातीला मी तुम्हाला पूर्ण मांडणी करून देते, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन घरी करायचे आहेत. पहा आता, तर पहा याची मांडणी. लांबी दिलेली आहे x चा वर्ग अधिक 2y आणि रुंदी दिली आहे x चा वर्ग वजा 2y आणि ह्यामध्ये आहे गुणाकार, त्यामुळे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. आपण प्रश्न पहिल्यामध्ये 2 कंसांचा गुणाकार कसा करायचा तो शिकलेला आहे, बरोबर. मग त्याच पद्धतीने यांचा गुणाकार तुम्ही करायचा आहे आणि जर आलं नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच आपण हा गुणाकार बघूयात. ठीक आहे, परंतु तुम्ही एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं मी ट्रिक सांगून देईल. काय करायचं आहे की या कंसाने पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणाकार करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, x वर्गनी अगोदर दोन्ही पदांना गुणाकार करून घ्या आणि मग त्यानंतर 2y नी दोन्ही पदांना गुणाकार करा. चिन्हांचं लक्षात आहे, अधिक गुणिले वजा असेल तर वजाच होतं, वजा गुणिले अधिक असेल तरीही वजाच राहतं. इथे वजा गुणिले अधिक आहे, त्यामुळे इथे पहा चिन्हांचं देखील लक्षात ठेवा आणि या पद्धतीने घरी नक्की